पापाचे प्रायश्चित। विठ्ठल पंताची मुले मोठी होत होती। निवृत्तनाथ 10 वर्षाचे आणि ज्ञानेश्वर 8 वर्षाचे झाले होते। या वयात ब्राह्मण मुलाच्या मुजी करण्याची रीत असते। विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी त्यांच्या मुलासकट आजवर फार अपमान सहन केला होता। नदीवर रस्त्यात पादोपदी त्यांचा अपमान होत असे, चेष्टा होत असे। संन्यासाची बायको, संन्यासाचे पोर म्हणून हेटाळणी होत असे। आता आपल्या मुलांच्या मुजी करून त्यांना रीतसर आयुष्य जगता यावे अशी त्यांची इच्छा होती। त्यांनी गावाच्या ब्राह्मणांना मुलाची मूज लावून देण्याची विनंती केली। ब्राह्मणाच्या बैठकीत त्यांना संन्यासाच्या मुलांना मुजी कसला आला अधिकार असे सुनावले गेले। त्यांनी आपल्या कर्माची शिक्षा मुलांना कशाला, त्यांनी कोणती चूक केली आहे असे कुकाळतीला येऊन विचारले। याचा विचार संन्यास सोडून पोरांना जन्माला घालण्याआधी करायचा होता। माझ्या हातून चूक झाली, मी त्याचे प्रायश्चित करायला तयार आहे, पण माझ्या कर्माची शिक्षा मुलांना नका देऊ हो, त्यांना तरी समाजात परत घ्या, त्याची मूज लावून द्या। विठ्ठल पंतांनी पुन्हा विनवणी केली। संन्यास सोडण्याचे ध्येय दंडाशिवाय प्रायश्चित होऊ शकत नाही। कोणीतरी कर्मठ गृहस्थ कठोर आवाजात बोलले। विठ्ठल पंत चमकले, निशब्द झाले, विनमस्तक अवस्थेत घरी आले। रात्री मुले झोपायला गेली। विठ्ठल पंतांनी रुक्मिणीबाईंना सभेतली घटना सांगितली। त्यांचा आता आपले प्राण त्यागण्याचा निश्चय झाला होता। निदान त्यांनी तरी आपल्या मुलांना चांगले आयुष्य जगता येईल असे त्यांना वाटत होते। आजवर त्यांनी फार सहन केले होते, पण आपल्या मुलाच्या वाटेला येणारी अवहेलना त्यांना सहन होत नव्हती। रुक्मिणीबाई भावुक झाल्या। त्यांना सुद्धा संन्यासाला संसारात परत आणून संसार केला, मुले जन्माला घातली म्हणून नवऱ्यासारखेच आपणही प्राण देऊ, प्रायश्चित करावे असे वाटले। आपल्या मुलाचे काय होईल ही चिंता त्यांना होती। तशी त्यांची 4ही मुले फार गुणी आणि समजदार होती। ती साधी सुधे मुले नव्हते, त्यांची त्यांना जाणीव झाली होती। थोरला निवृत्तनाथ गृहिणीनाथ करून गुरु दीक्षा घेतल्यापासून फार प्रकल्प झाला होता। त्यांची वर्तणूक अगदी प्रौढासारखी असे। तो आपल्या गुरुच्या कृपेने भावंडांना सांभाळेल असा विश्वास त्यांना वाटला। विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई दोघांनी इंद्रियाने नदीत उडी मारून जल समाधी घेतली। खरं तर त्या दोघांनी काही पाप केले नव्हते। संसार करण्याचा त्यांचा गुरुचाच आदेश त्यांनी पाळला होता। गुरु आदेश पाळणे हे शिष्यांचे कर्तव्यच असते। त्यांच्या आजूबाजूचा समाज मात्र अजिबात प्रकल्प नव्हता। तो फार रूढी परंपरा आणि पुराणमत वादात अडकला होता। सारासार विचार करण्याची क्षमता हरवलेल्या त्या लोकांमध्ये आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचा सदस दिव्य बुद्धीने विचार करण्याऐवजी शास्त्रातून आपल्या कळले तेवढेच खरे मानून चालण्याची वाईट प्रथा पडली होती। त्यांच्या संकोचित विचार पायी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी सारख्या निष्पाप लोकांचा विनाकारण जीव गेला होता।